नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढील 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेती मित्र 20ला. गोंदिया जिल्हा परिषदेतील कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पशुपालकांनी या प्रदर्शनात आपली जनावरं आणि शेतात उत्पादित फळभाज्या ठेवले होते. जिल्ह्यातील पशुधनात वाढ व्हावी, सेंद्रिय शेती निर्माण व्हावी या उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांची आर्थिक गरज तात्पुरते भागवण्यासाठी राज्यात शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे. यात शेतमाल काढल्यानंतर तातडीने विकण्याऐवजी तो तारण ठेवून शेतकरी पैशांची गरज भागवू शकतो. त्यासाठी 50 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. वाशिम तालुक्यातील काही गावं खडकावर आणि उंचीवर असल्यानं इथली शेती तोट्याची होती, परंतु सावंगा गावात आपलं गाव आपलं पाणी या उपक्रमाच्या माध्यमातून 18 बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे शेकडो एकरावरील शेती सिंचनाखाली आली आहे. यातून संपूर्ण गावाचा कायापालट होऊन गाव पाणीदार बनलेलं आहे. शेतात जलसिंचनाची सोय व्हावी यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यात मागील त्याला शेततळ आणि सिंचन विहीर हा उपक्रम राबवला जातोय. यात 300 लाभार्थ्यांना विहीर मंजूर झाल्यात, तर 72 विहिरींचं काम प्रगतीपथावर आहे. सोबतच अनुदानासाठी शेतकऱ्यांना पंचायत समिती कार्यालयाच्या चक्राई माराव्या लागत आहेत. जामनेर तालुक्यातील 175 स्वस्त धान्य दुकानांवर शासनानं गव्हाऐवजी 4000 क्विंटल ज्वारी पाठवली आहे. मात्र कार्डधारकांकडून उठाव नसल्याने या ज्वारीची विल्हेवाट लावली जाण्याची शक्यता आहे. परिणामी या ज्वारीचा काळा बाजार होऊ शकतो असे संकेत वर्तवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढ होतीये. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बाजारात मातीच्या माठांचं आगमन झालेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सव आणि राजुरा गावात रांजण आणि माठ तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय चालतो. उन्हाळ्यात याच माठांची बुलढाणा शहरात विक्री केली जाते. फेरीवाल्यांसाठी पारंपरिक आठवडी बाजारात त्यांच्याकडील चीजवस्तू विक्री करण्यास मुभा देण्यात आलेली आहे, परंतु त्यासाठी महापालिकेने घालून दिलेल्या अटी शर्तींचं पालन करावं लागणार आहे. हॉकर झोनसाठी आठवडी बाजाराचं ठिकाण देखील विचारात घेणं गरजेचं होणार आहे. राज्य शासनाच्या वतीनं नाफेडद्वारे तुरीची खरेदी सुरू झाली आहे, परंतु चांदूर रेल्वे बाजार समितीत साठवणीची जागा उपलब्ध नसल्यानं 4 दिवसांपासून तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी तुरीची पोती घेऊन बाजार समितीत जमल्याचं चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यातील वनहक्क प्राप्त 31 गावातील तेंदूपत्ता ई टेंडरिंगद्वारे लिलाव न करता एकाच व्यापाऱ्याला विकण्यात आला. शिवाय तो शासकीय दरापेक्षा कमी दरात विकण्यात आलाय. परिणामी 1 कोटीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. चंद्रपूर जिल्ह्यात नळ दुरुस्ती विहीर खोलीकरणावर मोठा खर्च केला जातोय. त्यामुळे गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत सरासरी यंदा 0.40 मीटर भूजल पातळीत वाढ झाली. अप्रचलित 2 आणि प्रचलित 6 उपाययोजनांसाठी एकूण 6,27,00,000चा खर्च अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा आता देशांतर्गत बाजारात पाठवण्याचा रेल्वे मार्ग मोकळा झालाय. कांदा व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार दररोज अतिरिक्त 5 वॅगन देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं दिलेला आहे. यामुळे नाशिकमधून दररोज 85,000 क्विंटल कांदा देशातील मुख्य बाजारपेठेत पोहोचणार आहे. वेतन निश्चिती चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं कारण देत नागपूर विभागातील वनमजुरांच्या वेतनातून हजारोंची कपात करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं वृत्त आहे. वन विभागानं तशी अधिकृत घोषणा केली नसली तरी तयारी पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. नागपूर विभागात एकूण 382 वनमजूर कार्यरत आहेत. सांगली जिल्हा बँकेतील खातेदारांच्या KYC पडताळणीसाठी नाबार्डचं पथक दाखल झालं होतं. या पथकानं सोमवारी तपासणी पूर्ण केली. आता अहवाल तयार करण्याचं काम सुरू असून 2 दिवसात हे पथक परतणार आहे. यानंतर सांगली जिल्हा बँकेला RBI कडून KYC पूर्तता प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे. बागलाण तालुक्यात वायगावचे डाळिंब उत्पादक सोपान सूर्यवंशी यांच्या शेतातील 4 टन डाळिंबाची चोरी झाल्याचं वृत्त आहे. यामुळे त्यांचं अंदाजे 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा ठिबक संच, विद्युत मोटारी, फवारणी यंत्राकडे वळवल्याचं वृत्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.
मोखाड तालुक्यात 5 मोठी धरणं उशाला असूनही तालुका तहानलेलाच आहे. इथली लोकसंख्या लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तरीसुद्धा दरवर्षी भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे मोखाडवासियांना या ठिकाणी चिंता सतावू लागलेली आहे. शोभिवंत माशांची देशांतर्गत आणि परदेशात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे अशा माशांचं संवर्धन करणं हा चांगल्या अर्थार्जनाचा स्रोत ठरू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. शोभिवंत मत्स्यबीज उत्पादनासाठी एमपेडा आणि MFDB या संस्थांमार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत. निसर्गानं नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलाव आणि शेती वैशिष्ट्यपूर्ण आहे, तर त्याचा उपयोग पर्यटनाला चालना देण्यासाठी होऊ शकतो. सोबतच वैशिष्ट्यपूर्ण घरांमध्ये पर्यटकांना मुक्कामी राहण्याची सोयसुद्धा रोजगार आणि संधी उपलब्ध देऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नही सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात उत्पादित केळीच्या दरातील तेजीचे चित्र कायम आहे. रावेरी ठिकाणी केळीला 1550 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय, तर जुनारी या ठिकाणी 1257चा दर कायम आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत असल्यानं उष्णतेच्या झळा वाढण्याचा प्रारंभ झालेला आहे. राज्यातील अनेक भागातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं आहे. अकोला या ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअसची वाढ झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. घाऊक बाजारभाव या प्रकारे: कांदा प्रति क्विंटल 700 रुपये, बटाटा 900 रुपये प्रति क्विंटल, भेंडी 2500 रुपये प्रति क्विंटल, वांगी 1100 रुपये प्रति क्विंटल, मिरची 2000 रुपये प्रति क्विंटल आणि फ्लॉवर 700 रुपये प्रति क्विंटल. तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या. आपण पाहताय जय महाराष्ट्र. नमस्कार.